नमस्कार, ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आपलं स्वागत. आज मी तुम्हाला भारतीय रुपयाबद्दलची अत्यंत महत्वाची माहिती सांगणार आहे. भारतीय रुपया हा डिजिटल करन्सी म्हणून समोर येण्याची शक्यता आहे. तो कसा? डिजिटल करन्सी म्हणजे काय? तर बिटकॉइन तुम्ही ऐकलंय? बिटकॉइनच्या स्वरूपामध्ये स्टेबल कॉइन्स. जगात एक मोठी अर्थव्यवस्था ही स्टेबल कॉइन्समध्ये शिफ्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. स्टेबल कॉइन हे डिजिटल टोकनच असतं. मुख्यतः 2026च्या तिसऱ्या पंधरवड्यामध्ये किंवा मुख्यतः तिसऱ्या क्वार्टरमध्ये आपल्याला हे येताना पाहायला मिळू शकतात. आरबीआयच्या माध्यमातून हे डिजिटल टोकन्स जे आहेत ते येण्याची शक्यता आहे. त्याला ARC टोकन्स अशा स्वरूपामध्ये त्याचं नाव असेल असं सांगितलं जातंय. मुख्यतः याची गरज काय आहे? तर जगामध्ये ज्यावेळेला तुम्ही डॉलरमध्ये व्यापार करता किंवा इतर कोणत्याही करन्सीमध्ये व्यापार करता तर त्याची जी ट्रान्झॅक्शन फीज आहे त्या खूप मोठ्या प्रमाणावर असतात आणि त्यासाठी स्टेबल कॉइनमध्ये अनेक व्यापारी हे व्यवहार करताना जगामध्ये पाहायला मिळतात आणि भारतात तशी सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे भारतात अशा स्वरूपाचं एक डिजिटल करन्सी असावी अशी मागणी समोर येते. मुळात ही डिजिटल करन्सी आली तर काय होईल? तर 1 रुपयाला 1 टोकन अशा स्वरूपामध्ये किंवा 100 रुपयाला 1 टोकन अशा स्वरूपामध्ये याचं रूपांतर असेल. त्याला पूर्णतः सपोर्ट जो असेल तो आरबीआय कडून रुपयाच्या स्वरूपामध्ये असेल. हा रुपया हा आरबीआयच्या तिजोरीमध्ये असेल. मग तो कधी एफडीच्या रूपानं असेल, कधी बँक्स बॉन्ड्सच्या रूपानं असेल, गव्हर्नमेंट बॉन्ड्सच्या रूपानं असेल. याला बॅकिंग असेल. म्हणजे मुख्यतः त्या प्रत्येक टोकनसाठी 1 रुपयाचं सेव्हिंग किंवा 100 रुपयाचं सेव्हिंग जे आहे त्या टोकनच्या किमतीनुसार आरबीआयकडे ठेवलेलं असेल. त्यामुळे पैशाची चिंता नसेल जर तुम्ही असं टोकन वापरत असाल तर. पण यातून मुख्य जो व्यापार होईल तो फक्त कंपन्यांच्या अकाउंटच्या माध्यमातून किंवा कॉर्पोरेटच्या अकाउंटच्या माध्यमातूनच करणं शक्य होऊ शकेल किंवा बिझनेस अकाउंटच्या माध्यमातून करणं होऊ शकेल. सर्वसामान्य माणूस काही यातून कोणताही देवाणघेवाण करू शकणार नाही आणि त्यामुळे स्टेबल कॉइन आला तरी तुमच्या आमच्यासाठी नाही, तो मुख्यतः व्यापारासाठीचा एक माध्यम म्हणून समोर येताना पाहायला मिळेल. याचा परिणाम काय होईल? तर याचा परिणाम हा भारतीय बाजारावर खूप मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळेल. कारण यातून जर आयात निर्यात होऊ लागली तर याचा परिणाम हा भारतीय रुपयाच्या अवमूल्यनावर होऊ शकतो अशी एक भीती आहे आणि त्यातून अर्थव्यवस्थेला एक मोठं संकटही तयार होऊ शकतं असं मानलं जातं. मात्र येत्या वर्षभरामध्ये अशा स्वरूपाचं स्टेबल कॉइन हे रुपयाच्या साठी एक पर्याय म्हणून डिजिटल करन्सी म्हणून समोर येताना पाहायला मिळेल आणि हे फक्त स्वतः आरबीआयच्या माध्यमातूनच येईल असं सांगितलं जातंय. अद्याप सरकारनं मात्र यावर स्पष्ट अशी भूमिका घेतलेली नाही. धन्यवाद.